महाराष्ट्राची परंपरा, आपली संस्कृती हे जपण्याचं काम गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था दरवर्षी करत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, गोवर्धनीच्या माध्यमातून आमचा 10 दिवस महोत्सव असतो. त्या पूर्ण महाराष्ट्राची कला, संस्कृती, कलाकार त्यांना देणं प्रोत्साहन जपत असतो. आजही इथे बऱ्याच महिलांच्या अंगात कला आहे. आपण बघितलं, सर्व वयोगटातल्या महिला उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता, नाचत होत्या, गात. ही त्यांची कला आहे, ती कुठे बाहेर आली पाहिजे. आणि आपली परंपरा लोकांमध्ये, ही आपली संस्कृती जी आहे मंगळागौरीची, ही टिकली पाहिजे. यासाठी आज दरवर्षी हा कार्यक्रम असतो. आपण बघितला, नुसती कलाचं प्रदर्शन नाही झालं, तर त्या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, म्हणजे आम्ही लहानपणी जे फुगडी, झिम्मा जे खेळायचो, वयानंतर माणूस विसरतो. पण आज सगळ्या लाटा, काट्या, दाट्या सगळ्या महिलांनी इथे अतिशय सुंदर असं यांनी प्रदर्शन इथे दाखवलं. त्यांना बक्षिसं दिली. आपल्याकडे हसमीत सानपाड्याचा कलाकार, त्यांनी थोडंसं करमणूक केली मध्ये महिलांची. त्याच्यानंतर आपल्याकडे पूजा नावाचं जो सेलिब्रिटी इथं आलेला, तो आला. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्यांचे आशीर्वाद घेणं फार गरजेचं असतं, कारण महिला म्हणून आपण नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो. पण एक त्यांचा आशीर्वाद घेणं, तोही मला माझ्या कार्यक्रमाला भेटला. सगळ्या थरातल्या महिला होत्या, मारवाडीपासून सर्व जात धर्माच्या. त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. आणि असेच हे सण जे पुढे आहेत श्रावणातले, ते लोकांनी एन्जॉय करावे, अशी मी त्यांना शुभेच्छा देते. उद्यापासून श्रावण सुरू होत आहे, मी आता तेच सांगितलं, गणपती, आता गोकुळाष्टमी आमची गोवर्धनी मातेच्या मंदिरात आपल्या माध्यमातून सर्वांना सांगते, महाप्रसाद असतो. आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायला या. आणि महिलांमध्ये उत्साह होता. त्याच्यामुळे येणारे सगळे सण या महिला पारंपरिक वेशभूषामध्ये आपापल्या घरी साजरे करतच असतात. त्यामुळे मी सगळ्या महिलांना आलेल्या आज शुभेच्छा देते की त्यांनी असंच पुढच्या वर्षीची एनर्जी टिकून अजून चांगले नवीन नवीन कार्यक्रम घेऊन यावे. महिला म्हणून मी हेच सांगेल की ताई आणि मी ज्या वेळेला प्रतिस्पर्धी होतो, जरी मी निवडून आली असली तरी आमच्या दोघींमध्ये कधीही कटुता आली नाही. मैत्रीमध्ये तर कधीच आली नाही. ती भले आमदार झाली, तिने मंत्री व्हावं यासाठी माझ्या लाख शुभेच्छा असतील तिला. आणि त्या दृष्टिकोनातनं तिने जे महिला म्हणून जो एक आमदार म्हणूनही जो एक ठसा उमटवलेला आहे नव्या मुंबईमध्ये, तो खरोखरच एक वेगळा, एक सगळ्या महिलांना ज्या नगरसेविका बनू इच्छितात, ज्या पुढे जाऊ इच्छितात समाजकार्यात, त्यांच्यासाठी एक धडा आहे. तो एक शिकवण आहे की एका महिलेने आमदार म्हणून किती, खरं तर तिला एवढा संघर्ष आहे स्थानिक लोकांचा, स्थानिक इथल्या नेत्यांचा, तो तिने जुगारून तिला जे करायचं आहे. महाराष्ट्र भवन आज इतके वर्ष, इतके आमदार झाले, इतके पालकमंत्री झाले, इतके हे झाले, कोणाला हे का सुचलं नाही. सिडकोचं भवन तसंच होतं. मला नेहमी वाटायचं की इथे महाराष्ट्र भवन व्हावं. तो प्रश्न ताईने घेतला. नव्या मुंबईत रुग्णालय व्हावं, वैद्यकीय महाविद्यालय व्हावं, हा प्रश्न ताईने घेतला. आज हे प्रश्न इतके वर्ष कोणाला का सुचले नाही. मग जर आम्ही एक महिला म्हणून तिच्या धडाडीचा आणि तिच्या हुशारीचं कौतुक करतो, आणि खरोखर मी तर मनापासून करते तिचं. मी तर नेहमी सांगते की ताई, तुला एवढ्या संघर्षातून तू एवढं काम करतेस, खरंच ग्रेट आहेस. आणि एक महिला म्हणून तिच्याकडे बघताना मी महिला असूनही मला खूप अभिमान वाटतो. आणि हे मी सगळ्यांना बोलूनही दाखवत असते निश्चितपणे. तिच्या हातून अजूनही पुढे भरपूर कार्य घडावे अशी माझी अपेक्षा आहे. तिने मंत्री व्हावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला सुद्धा असाच धडाडीने हातभार लावावा.